मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता सध्या आपण इथे पाहतोय की सावलीने गुरुकुल सुरू करायचं असं ठरवलेलं आहे आणि त्यासाठी आता तिने इकडे जगन्नाथची मदतसुद्धा घेतलेली आहे। आणि आता जगन्नाथने सावलीला सांगितलंय, अगं सावली, गुरुकुल सुरू करायचं असेल तर गुरुकुलात कमीत कमी 25 मुलं तरी हवी आहेत। मग आता सावलीने गुरुकुल सुरू करण्यासाठी 25 मुलांची शोध सुरू केलेला आहे आणि आता त्यामध्ये तिला बरीपैकी मुलं मिळालेली सुद्धा आहेत। त्या मुलांचे आता सावली तिच्या गुरुकुलात ॲडमिशन करून घेते। सावलीचं गुरुकुल हे म्हणजे एकदम साध्या सोप्या पद्धतीचं असतं आणि व्यवस्थित आणि छान सुटसुटीत असतं। मुलांना चांगलं शिकता येईल आणि व्यवस्थित असेल असं ते साधं सोपं गुरुकुल असतं। गुरुकुलात विविध पालक येऊन आपापल्या मुलांची नावं देत असतात, पण अजून तिथे 25 मुलं पूर्ण झालेली नसतात आणि कमीत कमी 25 मुलं झाल्याशिवाय सावलीला शिकवणीसुद्धा सुरू करता येणार नसते। मुलांनासुद्धा सावलीचं गुरुकुल बऱ्यापैकी आवडतच असतं, कारण गुरुकुल हे छान आणि उत्तम असतं। त्याचबरोबर सावली ही सुद्धा चांगली असते आणि शिकवणं तिचं अगदी उत्तम असतं, त्यामुळे सगळं काही अगदी व्यवस्थित होणार असतं। सावली जगन्नाथला सांगत असते की आपण आता म्हणजे शिकवणी सुरू करायला काही हरकत नाही। त्यावर जगन्नाथ तिला म्हणतो, अगं माहिती आहे मला सावली, शिकवणी सुरू करायला हवी, पण त्यासाठी आपल्याला कमीत कमी 25 मुलं पूर्ण लागतील। आता 25 मुलं पूर्ण हवी हे बोलणं अभिरने ऐकलेलं असतं। आता अभिरने जेव्हा हे बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा त्याला आठवतं की त्याला ओवीने सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही लोक याल ना आमच्याकडे पुण्याला, तेव्हा मला नक्की सांग, मलासुद्धा तुमच्या गुरुकुलात यायचं आहे। त्यामुळे मग आता अभिर हा सावलीकडे तिचा मोबाईल मागतो। सावली त्याला विचारते कशाला हवा आहे, पण अभिर तिला सांगतो तू दे गं। त्याबरोबर सावली आता तिचा मोबाईल अभिरला देऊन टाकते, कारण ती आणि जगन्नाथ हे दोघं महत्त्वाचं बोलत असतात की गुरुकुलात आणखीन 25 विद्यार्थी पूर्ण झालेले नाही आहेत। जेव्हा 25 विद्यार्थी पूर्ण होतील त्याच्यानंतर शिकवणी सुरू करता येईल, कारण गुरुकुल सुरू करण्यासाठी कमीत कमी तरी 25 विद्यार्थी लागतात। आता त्या दोघांमध्ये या सर्व चर्चा सुरू असताना अभिर हा तिकडनं बाजूला जातो। बाजूला जाऊन हा ताबडतोब ओवीला तो कॉल करतो आणि ओवीला म्हणत असतो, ओवी अगं तू मला म्हणाली होतीस ना की जेव्हा आम्ही पुण्यामध्ये येऊ तेव्हा तुला कळवू म्हणून। अगं आता आम्ही पुण्यामध्ये आलेलो आहोत आणि तुला माहिती आहे का, तू म्हणाली होतीस ना माझ्या आईने जर गुरुकुल सुरू केलं तर तू तिकडे येशील म्हणून। माझ्या आईने आता गुरुकुल सुरू केलं आहे आणि गुरुकुलात पटापट मुलं ॲडमिशनसुद्धा घेत आहेत, त्यामुळे तूसुद्धा लवकर ये आणि ॲडमिशन घे। त्याबरोबर ओवी म्हणत असते, काय बरं ठीक आहे, काही हरकत नाही, मी एक काम करते, मी माझ्या काकूबरोबर बोलते, मी तिला सांगते, मी तिला आधीही सांगितलं होतं मला तुमच्या गुरुकुलात यायचं आहे म्हणून, बघूया काकू काय बोलते ते। अभिर मी तुला कळवेन काकू काय बोलते ते। त्याबरोबर अभिर तिला सांगत असतो, हो कळव, पण घाई कर आणि लवकर ये आणि ॲडमिशन घे, नाही म्हणजे नंतर तुला ॲडमिशन मिळालं नाही असं व्हायला नको। तुझी इच्छा आहे ना माझ्या आईकडनं गाणं शिकण्याची, म्हणून बोलतोय गं मी, बाकी काही नाही। ओवी म्हणते ठीक आहे, मी बघते काय करायचं ते। त्याच्यानंतर आता ती ताबडतोब अमृताच्या खोलीत येते। आता अमृताच्या खोलीत येऊन ती गप्प बसते। अमृता तिला विचारते, काय गं ओवी, काय झालं, अशी का बसली आहेस? ओवी अमृताला आधी काही बोलत नसते। अमृता पुन्हा ओवीला विचारते, ओवी काय झालं सांग ना, कोणी काही बोललं आहे का तुला? त्यावर ओवी म्हणत असते, अमृता काकू, मी तुला म्हटलं होतं ना की मला गाणं शिकायचं आहे म्हणून, आणि मी तुला म्हटलंही होतं की मला गुरुकुलात ॲडमिशन घे, मग आता तू मला ॲडमिशन घेऊन देशील? अगं मी तुला म्हटलं होतं नाही का की अभिरची आई ती आपल्याकडे गुरुकुल सुरू करणार आहे म्हणून, त्यांनी त्यांचं गुरुकुल सुरू केलं आहे आणि आता मला तू तिथेच ॲडमिशन घेऊन देशील ना? त्याबरोबर अमृता म्हणते, ओवी अगं इतक्या लवकर? त्याबरोबर ती म्हणत असते, हो काकू तू मला बोलली होतीस हां, आणि आता तू नाही नको म्हणूस। त्यावर अमृता म्हणते, हो मी नाही म्हणत नाही आहे, मी बोलले होते, पण मी तुला ह्या आधीही सांगितलं होतं की मी आधी तिथे जाईन, त्यांना भेटेन, त्यांचं गुरुकुल बघेन आणि त्यानंतर मग काय करायचं ते आपण ठरवू, बरोबर ना? त्याबरोबर मग आता ओवी म्हणते, पण काकू नक्की ना आपण जायचं? त्यावर अमृता तिला सांगते, हो नक्की जाऊ, काय करायचं ते मी बघते, मी घेऊन जाईन तुला तिकडे।
त्याच्यानंतर मग आता अमृता ही विचार करते की ओवीला नेमकं घराबाहेर कसं घेऊन जाऊ. तर ओवीला खूप आनंद झालेला असतो की फायनली मला ॲडमिशन मिळणार आहे. ओवी अमृताला मिठी मारते आणि थँक्यू काकू एवढं बोलून तिकडनं निघून जाते. आता अमृता विचार करते काय करू, ओवीला घरातनं बाहेर कसं घेऊन जाऊ. मग आता ती तिलोत्तमाकडे बोलत असते. आई, सध्या शाळेलासुद्धा सुट्ट्या पडल्यात. ओवी दिवसभर घरीच असते. घरी राहून राहून तिला बोर होतं आहे, कंटाळा येतो आहे. मी काय विचार करते, नाही म्हणजे भाजीपाला वगैरे आणायला जाताना तिला जरा बरोबर घेऊन जाईन, म्हणजे तिलाही जरा बरं वाटेल आणि म्हणजे फिरूनही येईल. काय वाटतं तुम्हाला. आता तिलोत्तमा तर हल्ली अमृताला कशासाठीच नाही म्हणत नसते. त्यामुळे ती म्हणते की ठीक आहे जा घेऊन, पण हो जास्त लांब कुठे जाऊ नका. तिचीही काळजी घे आणि तुझीही काळजी घे. लवकर वेळेवर घरी या. काय. त्याबरोबर आता लगेचच अमृता होकार देते. तिलोत्तमा म्हणते नीट जा आणि नीट या. त्यावर अमृता सांगते हो हो तुम्ही काही काळजी करूच नका. त्यानंतर मग अमृता आणि ओवी ह्या दोघीही जणी तयार झालेल्या असतात. अमृता ओवीला म्हणते ओवी तुला पूर्ण पत्ता माहिती आहे का त्या गुरुकुलाचा, आपण जाऊ ना व्यवस्थित. ओवी म्हणते काकू मला तुझा फोन दे, मी अभिरला फोन करून पुन्हा एकदा व्यवस्थित संपूर्ण पत्ता विचारून घेते. अमृता तिला सांगते हे घे अगदी व्यवस्थित पत्ता विचार काय. आणि मग आता अमृता ही ओवीला तिचा मोबाईल देऊन टाकते. त्याबरोबर मग ओवी मोबाईल घेते आणि आता ती लगेचच अभिरला फोन करते आणि आता अभिरला ती पत्ता विचारू लागते. अभिरला ती विचारत असते अभिर अरे तुमच्या गुरुकुलात यायचं असं तर मी अमृता काकूला म्हटलं, पण नक्की तुमच्या गुरुकुलाचा पूर्ण पत्ता काय ते तर तू मला सांगितलंच नाहीस. पूर्ण पत्ता सांग, तुमचं गुरुकुल नक्की कुठे आहे. आता लगेचच अमृता वहिनी तिला विचारते काय गं काय म्हणाला अभिर. त्यावर ती म्हणते सांगतोय. मग अभिर पटकन आता तिकडे लगेचच सावलीला गुरुकुलाचा पत्ता विचारतो. सावली म्हणत असते गुरुकुलाचा पत्ता. त्याबरोबर मग आता जगन्नाथ म्हणतो मी सांगतो आणि लगेचच तो आता पटकन अभिरला गुरुकुलाचा पत्ता सांगतो. अभिर ताबडतोब तो पत्ता इकडे ओवीला सांगतो आणि म्हणत असतो लक्षात राहील ना. ओवी म्हणते हो मी माझ्या काकूला सांगते. आणि मग आता ओवी लगेच तो पत्ता अमृताला सांगते. मग अमृता आणि ओवी ह्या दोघीही जणी गुरुकुलात जाण्यासाठी घरातनं बाहेर पडतात. आता दोघीही जणी घरातनं बाहेर पडल्याच्या नंतर मग आता दोघी जणी रस्त्याने चाललेले असतात. ओवी अमृताला म्हणत असते मला खात्री आहे काकू तुला ते गुरुकुल नक्की आवडेल बघ. त्याबरोबर अमृता म्हणते बघूया चल. आणि मग आता दोघीही जणी गुरुकुलाकडे चाललेल्या असतात. आता इकडे अभिर हा सुद्धा ओवीची वाट बघतच असतो. ओवी कधी येईल अशीच त्यालासुद्धा म्हणजे आस लागून राहिलेली असते. आता बघता बघता अभिर आणि ओवी हे दोघंही एकमेकाकडे पोहोचतात. आता गुरुकुल हे अगदी साधं सरळ सोपं आणि छान सुंदर असतं. फार असं काही मोठं फार असं काही म्हणजे हायफाय असं ते गुरुकुल नसतं. जरा सुंदर जरा छान गावच्या पद्धतीने तयार केलेलं ते सुंदर गुरुकुल असतं. मग आता काकू आणि ओवी तिकडे पोहोचतात. तिथलं सगळं छान सुंदर आणि साधं वातावरण बघून काकूलासुद्धा तिकडे खूप जास्त छान आणि प्रसन्न वाटतं. मग आता काकू ही ओवीला म्हणत असते चल जाऊ आतमध्ये. काकू आणि ओवी आतमध्ये जातात. आतलं सुंदर वातावरण बघून अमृताचं मन प्रसन्न होतं. आता इतक्याच समोरून अभिर धावत येतो. अभिर धावत आल्यावर ओवी आणि अभिर लगेच एकमेकांना मिठी मारतात. आता अभिर तर इतका बोलका असतो की तो त्याच्या त्या बोलक्या स्वभावाने अमृताचं मन ताबडतोब जिंकतो. आता अमृता म्हणते काय रे गाणं तुझी आई शिकवणार आहे ना, मग तुझी आई आहे कुठे, जा तुझ्या आईला बोलव. त्याबरोबर अभिर म्हणतो हो हो बोलवतो ना, माझी आई इथेच आहे, चला तुम्हीच माझ्याबरोबर, नाही तर मी डिरेक्ट तुम्हाला माझ्या आईला भेटवतो. त्याबरोबर मग अमृता म्हणते ठीक आहे चल. आणि मग आता अमृता ही अभिरबरोबर सावलीकडे येते. आता अमृता ही सावलीकडे येते. सावली पाठमोरी उभी असते. अभिर सावलीला हाक मारतो आई. त्याबरोबर सावली बोल बाळा असं म्हणत मागे वळते आणि आता लगेचच अभिर हा ती त्या अमृताला म्हणत असतो ही आहे माझी आई. आता अभिरने असं म्हटल्याबरोबर
अमृता सावलीकडे बघतच राहते. सावलीसुद्धा अमृताकडे बघत राहते. आता इकडे अमृताला बघून सावलीच्या डोळ्यात अश्रू दाटून आलेले असतात, तर दुसऱ्या बाजूला सावलीला भेटून अमृताच्या डोळ्यातसुद्धा अश्रू दाटून आलेले असतात. अमृताला आणि सावलीला ताबडतोब एकाएकी त्यांचा भूतकाळ आठवू लागलेला असतो. दोघींच्याही नजरेत एकीमेकीबद्दलचा आदर, प्रेम, माया, काळजी, आपुलकी सगळं असतं. आता हे सगळं अभिर आणि ओवीला मात्र कळत नसतं की ह्या दोघींना अचानक असं काय झालं. अभिर आणि ओवी दोघंजणं एकमेकाकडे बघत असतात आणि अमृता व सावलीकडे सुद्धा बघत असतात. त्यांना कळत नसतं की ह्या दोघींनी एकीमेकीला बघून रडायला सुरुवात का बरं केली असेल. ह्या दोघीही एकीमेकीला पूर्वीपासून ओळखत असतील का? पण ह्या जर एकीमेकीला ओळखत असतील तर ह्या कुठे भेटल्या असतील आणि ह्या ओळखत जरी असल्या तरी रडत का असतील. आता ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं त्यांच्या मनामध्ये सापडलेली नसतात, पण प्रश्न मात्र त्यांना पडलेले असतात. मग आता इकडे सावली आणि अमृता ह्या मात्र रडतच असतात. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा.